हंबीरराव येऊन मिळाल्यामुळे छावणी वाढली होती. राजांच्या फौजेत 30,000च्या आसपास घोडदळ, 20,000चं पायदळ होतं. राजा मजल दरमजल करत भागानगरच्या विलायतेत आलं आणि भागानगरचा मुलूक लागताच राजांनी आपल्या सैन्यास सक्त ताकीद दिली की येथे प्रत्येक गोष्ट पदरच्या पैशाने विकत घ्यायची. वाटेतील लोकांस काडीचाही उपद्रव लागता का. सुरुवातीलाच या हुकुमाविरुद्ध जे वागले त्यांना राजांनी क्षमा केलीच नाही. गुन्हेगारांच्या गर्दना मारून जाप्ता बसवला आणि दर मजलीस खुश खरेदी सर्व पदार्थ घेत राज भागानगरकडं जाऊ लागलं. शिवाजी राजे भागानगरस येत आहेत ही बातमी अवघ्या संपूर्ण भागानगरच्या नागरिकांना कळाली. नागरिकांची उत्सुकता इतकी वाढली होती की दुतर्फा नुसत्या लोकांच्या रांगाच लागल्या होत्या. नेमका छत्रपती हा सह्याद्रीचा सिंह नेमका कसा आहे हे बघण्यासाठी झुंबडची झुंबड मात्र उठायची. आणि मग मात्र कुतुबशहाच्या मनात मात्र राजांच्याबद्दल भीती वाटायला लागली. त्याच्या दरबारचे राजांचे वकील प्रल्हाद निराजे खुद्द कुतुबशहाचे वजीर मादन्ना यांनी शपथक्रिया करूनही कुतुबशहाचं समाधान झालंच नव्हतं. पण राजा आपल्या मुलकात येऊन लोटालूट करत नाहीत ही बातमी जेव्हा ऐकली तेव्हा कुतुबशहाला धीर आला. रिवाजाप्रमाणे शिवाजीराजांना 4 गावं सामोरं जाण्यास तयार झाला. राजांचं स्वार खलिते घेऊन भागानगरकडे दौडत होतं. छावणी दररोज खलिते येत होते. राजांना खुद्द तानाशाह सामोरं येणार हे कळताच राजांनी आण घालून पाचशाच कळवलं, तुम्ही नाही येणे, आपण वडील भाऊ, आपण पुढे नाही यावे. आणि राजांच्या त्या निरोपाने पाचशा संतुष्ट झाला. आपण स्वागताला जाण्याने राजांच्या इच्छेनुसार रद्द करून कुतुबशाहीचे वजीर मादन्ना पंत, अक्काना पंत यांना सामोरे पाठवण्याचं त्यांनी ठरवलं. राजा भागानगरकडे जात होतं. भागानगर 2 गाव राहिला असता मादन्ना पंत सामोरे येत असल्याची वरती आली. उन्हाची वेळ असून हवेत गारवा होता. राजांच्या पुढं पाठीमागे अस्वदळ चालत होतं आणि जरी पटक्याच्या आघाडीचा हत्ती फार दूरवर नजरेस येत होता. राजांचे बरोबर हंबीरराव, येसाजी कंग, मानाजी मोरे, रघुनाथ पंत ही मंडळी जात होती. फौजेला बगल देऊन एक स्वार दौडत राजांच्या पशी आला. कुतुबशाही पथकं नजरात येत असल्याची त्यानं वरती गेली. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं आणि हंबीरराव मोहिते, सोमाजी नाईक यांना म्हणालं, तुम्ही दोघं सांभाळ जाऊन पाचशाच्या वजीरांना आमच्यासमोर घेऊन या. हंबीरराव सोमाजी नाईकांच्यासह आपली तुकडी घेऊन पुढे दौडलं. राजांच्या फौजेची चाल आता मंदावली तर राजा शांतपणे मार्ग आक्रमत होतं. बराच वेळ गेलं. शेजारचं आनंदराव म्हणाले, महाराज, राजांनी सामोरे पाहिलं. सपाट भूमीच्या त्या प्रदेशातून अश्वपथकं दौडत होती. तळपत्या उन्हात त्या पथकांची शस्त्र तळपत होती आणि पथकाच्या अग्रभागी कुतुबशाहीचा हिरवा झेंडा फडकत होता. अंदाजे 1500 स्वारांचं पथक नजरात आलं होतं. अग्रभागी राजांच्या पथकाचे लोक दौडत होते. त्यामागे कुतुबशाही स्वार होतं. त्याच्यामागे हंबीरराव आणि इतर नजरेत भरणाऱ्या व्यक्ती मात्र दिसत होत्या. राजांची फौज केव्हा थांबली कोणाच्या ध्यानी आलंच नाही. राजांच्या मागून काही अंतरावर ती पथकं थांबली. हंबीरराव, सोमाजी नाईक पायउतार झालं. त्यांच्या मागून येणाऱ्या प्रल्हाद निराजेंनाही राजांनी ओळखलं. राजा पायउतार झालं आणि घातलेल्या पायघड्यावरून ते 4 पावलं गेले असतील नसतील तो समोरची मंडळी नजदीक आली. प्रल्हाद निराजेंनी मुजरा केला. त्यांच्या मागून येणाऱ्या दोघा आसामींवर नजर खेळली. त्यांना पाहताच ते मादन्ना पंत आणि अक्काना पंत आहेत हे राजांनी ओळखलं. प्रल्हाद निराजेंनी ओळख करून दिली. महाराज, कुतुबशाहीचे वजीर मादन्ना पंत आणि त्यांचे बंधू अक्काना पंत आपल्या स्वागतासाठी आले आहेत. राजांची नजर मादन्ना पंतावर खेळली. मस्तकी दक्षिणी पगडी, रेशमी अंगराकार, धोतर परिधान केलेले मादन्ना आणि अक्कांना राजांच्याकडे पाहत होतं. मादनांच्या रुंद कपाळावर गंध रेखाटले होते. चेहरा सतेज आणि डोळं पाणीदार होतं. उजवा हात छातीवर ठेवून मादन्ना पंत नतमस्तक झालं. छत्रपतींचा विजय असो. छत्रपतींची पावलं भागानगरला लागतायत याचा आलमपणाना परम हर्ष आहे. खुद्द जिली सुभानी आपल्या स्वागतासाठी येणार होते, पण आपल्याच विनंतीनुसार त्यांना आपल्या मनाला
आवरावं लागलं. पाचशांच्या वतीने मी या भूमीत आपला इस्तकबाल करतो. ही भूमी आपल्या शत्रूचं पारिपत्य करण्यात जशी महशूर आहे, तशीच आपल्या मेहमानांच्या पुढे जीवाच्या पायघड्या घालण्यात महशूर आहे. अजाणतेपणी काही कसूर घडले असल्यास माफी असावी. मादानांची नजर वर झाली. राजा पुढे झालं. त्यांनी मादानांचे हात प्रेमाने हाती घेतलं. राजा म्हणाल, मादांना पण पत्र रूपानं भेटी झाल्याच आहेत. तुम्हाला भेटायला जीव उतावळी होता. राजांनी बोलता बोलता आपल्या मनगटावरची रत्नखचित पोहची काढली. ती मादानांच्या मनगटावर घालीत राजा म्हणाल, आमची यादगार म्हणून ही जतन करा. परमेश्वर दयाळू आहे. वर आकाश आणि खाली विशाल धरित्री. या भूमीवर आमची छत्र चामरं आणि पाचशांची कुतुबशाही किती लहान. आकाशाच्या छत्राखाली होणारी ही स्नेहभराची भेट तशीच विशाल बनू दे, अक्षय टिकू दे. मादानाने राजांचं गुण ऐकलं होतं, पण ते रूप आणि बोलणं ऐकून मादांना भारून गेलं. राजांच्या भेटीसाठी घेतलेल्या कष्टाचं चीज झालं असं त्यांना वाटलं. मादांनांनी आपल्या बंधूंचा आणि स्वागतासाठी आलेल्या शाही दरबारातील मातब्बर सरदारांचा परिचय करून दिला. शाही दरबारचे लोक राजांच्या बरोबर भागानगरची वाट मात्र आक्रमू लागले. भागानगर नजीक येत होतं. डोंगर आणि प्रचंड शिलाखंडाने नानाविध आकार घेतलेल्या टेकड्यातून गेलेल्या रस्त्यांनी फौज पुढे सरकत होती. सायंकाळच्या सुमारास राजा भागानगर जवळ आलं. तिरप्या सूर्यकरणात उभे असलेल्या त्या वैभव संपन्न नगरीचं दूरदर्शन राजांना घडलं. भागानगर लगतच विस्तीर्ण मालावर राजांच्यासाठी छावणी उभारली होती. छावणीत मध्यभागी उभारलेल्या डेऱ्यावर सुवर्ण कळस चकाकत होता. राजांच्या वास्तव्याचे ठिकाण दर्शवणाऱ्या त्या डेऱ्यावर भगवा ध्वज फडकत होता. छावणी दायरेकार पद्धतीची होती. छावणीचे रस्त सुबकपणे एका रेषेत आखलं होतं. पुढे गेलेल्यांनी छावणीची व्यवस्था हाती घेतली होती. पार उभं राहिलं होतं. राजांनी छावणीत प्रवेश केला. मध्यभागीच्या डेऱ्याभोवती वर्तुळाकार छोटं डेरं उभारलं होतं. त्यांच्या लगतच मोठं तंबूचं वलय होतं. त्यानंतर रावट्यांची वलय ठेवली होती. छावणीच्या चारही बाजूंना सायमान डेरं उभारलं होतं. त्याखेरीज पिलखाना आणि कामकरी लोकांच्या जागा निराळ्या होत्या. भागानगरात शेजारी एवढी ऐश्वर्य संपन्न छावणी आजवर पडली नव्हती. राजांचा डेरा ऐश्वर्य संपन्न होता. भारी विचायतेने गलिच्यांनी त्याचं ऐश्वर्य वाढलेलं होतं. कनोजी धुपाचा मंद सुगंध सर्वत्र दरवळत होता. राजांनी मादानाचा डेऱ्यात प्रवेश केला आणि तोफेंचा आवाज उठला. राजा सुरक्षितपणे छावणीवर आल्याचे साऱ्या भागानगरला कळून चुकलं. राजांनी मादानापंत, हाकानापंत, शाही दरबारचे मनसबदार या सर्वांचा इथोचित सन्मान केला. निरोपाची वेळ दिलं आणि सूर्यास्ताच्या आधी राजांची छावणी स्थिर झाली. रात्र हळूहळू छावणीवर उतरू लागली. गोळकोंड्यात आपल्या महालाच्या सज्जावरून ताण्याच्या राजांची 50,000ची छावणी पाहत होता. छावणीवर हजारो टेंबे जळत होते. असंख्य काजवे चमकावेत तसं ते भासत होतं. भागानगर इतकीच विस्तीर्ण छावणी पसरल्याचा भास होत होता. मादानांनी ग्वाही देऊनही तानाशाची भीती मात्र अजूनही कमी झालेली नव्हती. अस्वस्थ मनाने तो लुकलुकणारी मात्र छावणी मात्र पाहत होता. इतका दरारा माझ्या छत्रपती शिवरायांचा त्याखाली संपूर्ण देशात होता. खुद्द औरंगजेबाला तर माहीतच होतं, पण समोरासमोर मात्र भेट जेव्हा या पाचशांना व्हायची, खुद्द कुतुबशाह एवढा भेदरलेला होता छत्रपती शिवरायांना. कारण छत्रपती शिवराय हे सह्याद्रीचे सिंह होते. पहाटेच्या थंडीत राजांची छावणी जागी झाली. पहारं बदललं. पहाटेच्या गार वाऱ्याने कानाती फडकू लागल्या. छावणीत ठाई ठाई शेकोट्या पेटल्या. सूर्योदयाला राजांनी डेऱ्यावर येऊन सूर्यवंदन केलं. राजांची स्नानपूजा आटपली होती. उन्हात चढू लागली तसं राजांचं एक एक सरदार मुजरेसाठी सामोरं येऊ लागलं. राज प्रल्हाद पंत, हंबीरराव, मानाजी, येसाजी या मंडळीवर बरोबर बोलत होतं. छावणीची हाल हवाल समजून घेत होते. कुतुबशाहीने ठेवलेल्या वडदस्तीने सहारे खुश होते. कुतुबशाहीने कशाचीच कमतरता ठेवली नव्हती. दिवस वावर आला तसा कुतुबशाहीचे मानकरी राजांच्या गोठ्याकडे येऊ लागले. मादाना पंत आले. प्रल्हाद निराजी आलं. पाचशांच्या भेटीचं स्थळ काळ निश्चित झाला. मादांना, आम्ही पाचशांच्या भेटीसाठीच एवढ्या दूर आलो. पाचशांनी आमच्या स्वागतासाठी येण्याची गरज नाही. आम्ही किल्ले जाऊन त्यांची भेट घेऊ. मादांना पंताच्या मनावरचं ओझं उतरलं. पाचशा किल्ल्याबाहेर पडण्यास भीत होतं हे त्यांना माहीत होतं. मादानाने सांगितलं, महाराज जशी आपली आज्ञा. भेटीबाबत आपली आणखी काही खास इच्छा असली तर ती मी पाचशांच्या कानावर घालीन.
मादाना पाचशांना आमचे धन्यवाद द्या. त्यांनी आमची बडदास्त पाचशांच्या कीर्तीला साजेशी ठेवले आहे. मुहूर्त निश्चित झालं काही भेटीसाठी ठरेल त्या ठिकाणी येऊ, पण आमच्या वतीनं पाचशांना विनंती करा की जसे ते पाचशे आहेत तसेच आम्ही पण छत्रचा अमरा बाळगीत आहोत. दरबारी रिवाजाप्रमाणे पाचशाच्या पुढं शिरमोळी धरणं तस्लीम करणं आम्हाला रोचणार नाही. भेट होई ती बरोबरीच्या नात्यानं होवी. मादानाने पाचशांना राजांचा निरोप कळवला. पाचशाने ती भेट मान्य केली. उभय पक्षी चांगला दिवस पाहून भेट निश्चित करण्यात आली. भेट तानाशांच्या महालात मध्यान्ही होणार होती. भागानगरचं लक्ष या भेटीच्या दिवसावरती खळून राहिलं होतं आणि भेटीचा दिवस वळगडला. राजांच्या आज्ञेनुसार हंबीरराव पागेकडे लक्ष देत होतं. त्यांच्या नजरेखाली निवडक पागा तयार होती. मानाजी मोरण मिरवणुकीत येणाऱ्या सैन्याची देखभाल करीत होतं. आपल्या उंची पोशाखाने तळपत्या शस्त्रांनी घोडदळ पायदळ सज्ज होतं. जरीपाटक्याचा हत्ती नखशिखांत सोन्या चांदीच्या दागिन्यांनी मढवला होता. त्याच्या पाठीवर घातलेल्या भरजरी झुलीवर सुवर्ण होता उन्हात तळपत होता. राजामारो पाचशांच्या भेटीत जाणाऱ्या सरदारांनी उंची पोशाख केलं होतं. सोन्या चांदीचा अलंकार त्यांच्या अंगावर शोभत होतं. मस्तकी मराठमोळी पगड्यावर तुरक होलं होतं. मादना पण प्रल्हाद पंताचं छावणीत आलं. त्याने राजांची भेट घेतली. राज पाचशाच्या भेटीला निघालं. कुतुबशाहीचं रक्षण करते म्हणून समजल्या जाणाऱ्या राजांच्या स्वागतासाठी भागानगरवासी आतुर झालं होतं. ज्या रस्त्यावरून राजा जाणार होतं ते रस्ते कुंकुमकेशराच्या सड्याने रंगमालाने शृंगारलेलं होतं. रस्त्याच्या दुतर्फा गुढ्या तोरणं पताका उभारल्या होत्या. रस्त्याकडे उंच हवेल्यांच्या गच्च्या खिडक्यातून स्त्रिया गर्दी करून उभ्या होत्या. हजारो नागरिक राजांच्या दर्शनाला आतुर बनले होतं. मध्यान्हीची वेळ नजीक येत होती. सूर्य आकाशात चढत होता आणि त्याचवेळी राजांची भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक मात्र नगर प्रवेश करते झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी जरीपटक्याचा हत्ती चालत होता. नागरांचा आवाज राजांच्या आगमनाची वर्दी देत होता. शिंगांचा आवाज गगनाला भिडला होता. डोळ्यासमोरून सरकणाऱ्या राजांच्या फौजेकडे नागरिक कौतुकानं पाहत होतं. मोगली सत्तेला आव्हान देणारा आदिलशाहीचा थरकाप ओढवणारं ते सैन्य निरखित होतं. मोगलाई आदिलशाही खुद्द कुतुबशाही यांच्या मुलकापर्यंत चौफेर दरारा उत्पन्न करीत दौडणार मराठी घोडदळ टापांचा आवाज करीत समोरून जात होतं. मावळ्यांचं पायदळ आणि आपल्या पायतरांचा आवाज करीत पुढे सरकत होतं. त्या पावलांची करामत फार दूर पसरली होती. मी म्हणणाऱ्या किल्ल्यांना त्या पावलांच्या करामती पुढे हार खावी लागली होती आणि घोडदळांच्या आणि पायदळाच्या हातातील शस्त्र उन्हात तळपत होती. प्रत्येक पथकावर पथकांचा नेता जात होता. त्यांनी त्यांच्या नावांची दहशत घराघरातून पसरली होती. ज्यांच्या दर्शनाला सारा आतुर झालं होतं ती राजांची स्वारी शहरात प्रवेश करती झाली. राजांच्या नावाचा जयघोष उठला. अगणित मंगलारत्या उजळून उठल्या. राजा पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झालं होतं. मस्तकी छत्रचा अमर धरली होती. राजांनी मस्तकी केसरी रंगाचा जिरेटोप घातला होता आणि मोत्यांच्या तुरा मानेवर रोळत होत्या. अंगात नाजूक जरीकाम केलेला तलम रेशमी जामा शोभत होता. अंगरख्याच्या आत घातलेली जरी फतू अंगरख्यातून दिसत होती. कमरेला भगवा शेला आवळला होता. त्यात होती भवानी तलवार. कट्यार रखवली होती. पायात तंग विचार जरी चढावं घातलं होतं. राजाच्या कपाळावरती शिवगंध रेखाटलं होतं. कानातील मोत्यांचं चौकड घोड्यांच्या पालावर हिलकावं घेत होतं. डाव्या हाताची मुठ कमरेवर ठेवून उजव्या हातानं घोड्याचा रेशमी कायदा सांभाळीत नागरिकांना दर्शन देत राज पुढे जात होतं आणि त्या गुणसंपन्न राजाच्या दर्शनानं नागरिक मात्र तृप्त झालं. राजा जसं पुढे जात होतं तशी दोन्ही बाजूंच्या इमारतीवरून राजांच्यावर अखंड सुवर्ण फुलांची बरसात होत होती. राजांच्या बरोबरच्या हुजुराती पथकांचं कपडं एकदा सारखं होतं. त्यांचं कपडं भारी होतं. अंगावर कंठ तवड चौकड तुरस शोभत होतं. राजांच्या बरोबर जाणाऱ्या खाशा मंडळीत मादना पंत, प्रल्हाद पंत, रघुनाथ पंत ही राजकारणी माणसं होती. तसेच सेनापती हंबीरराव, दुय्यम सेनापती आनंदराव, मानाजी मोरे हे होते. ते खरीच होते. सूर्यजी मालसुरे, येसाजी कंक, सोमाजी नाईक, बाबाजी ढमढेरे ही मंडळीच राजांना सोबत करीत होते. राजांच्यावर उधळल्या जाणाऱ्या सुवर्ण फुलांचा सडा रस्त्यावर पडत होता. स्त्रिया त्यांच्यावरून पंचारती ओळत होत्या. राजांच्या आज्ञेनुसार राजांचे सहाय्यक दुतर्फा रौप्य सुवर्णाने उधळीत आपलं समाधान व्यक्त करीत जात होतं. 25,000ची फौज मागे पुढे निरखित राज गोवलकोंड्याच्या किल्ल्यापाशी आलं.
भागानगरच्या पश्चिमेला 1.5 कोसावर खडकावर बसलेल्या गोवळकोंड्याचं दर्शन राजा घेत होतं. किल्ला अनेक तटांनी मजबूत केला होता. 8 दरवाजांनी 87 बुरुज त्यांनी तो तट सजला होता. किल्ल्याच्या आत खडकावर बसलेल्या बाले किल्ल्याच्या भव्य इमारती दुरून नजरेत येत होत्या. भुईकोट किल्ला आणि गड यांचं मिश्रण किल्ल्याला लाभलं होतं. किल्ल्याच्या प्रवेशद्वारी मादांना राजांच्या स्वागतासाठी उभा होता. राजांनी किल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्याला आतला विस्तार काही कोसांचा होता. भागानगरची खरी राजधानी गोवळकोंडाच होती. किल्ल्यात दुसरं शहर बसवल्याचा भास होत होता. किल्ल्याच्यावर अनेक तळी उद्यानं शेते नजरेले होते. किल्ल्याला शत्रूच्या एवढा पडला तर किल्ल्याला लागणारं धान्य आणि पाणी इथं उपलब्ध होत असे. राजांची नजर समोर दिसणाऱ्या बाले किल्ल्यावर खिल्ली. त्याची तटबंदी निसर्गदत्त खडकांच्या चढ उताराबरोबर किल्ल्याला लपेटली होती. ठाई ठाई पहार दिसत होतं. खडकाच्या प्रचंड शिलाखंडात उभी असलेली माथ्याची मशीद, तिच्या लगत असलेली मिनारांनी सजलेली इमारत लक्ष वेधून घेत होती. राजांची भेट दादमारी ठरलेली होती. दादमालाच्या समोर मिरवणूक आली. राजा पायउतार झालं. खंदका पलीकडे बाले किल्ल्याच्या तटात खिळेबंद दरवाजा दिसत होता. राजांनी हंबीररावांना नजीक बोलवलं. हंबीरराव, अहो आम्ही पाचव्यांच्या भेटीसाठी जातो. तुम्ही फौजेसह इथंच थांबा. आमची चिंता करू नका. हंबीरराव आश्चर्यचकित झाले. मादानाच्या इशारतीबरोबर खंदकावरची फळी करत उतरली. मखमलीच्या पायघड्या अंथरल्या गेल्या. राजांनी आपल्यावर प्रल्हादपण जनावरणारा अंगरक्षक म्हणून सोमाजी नाईक, बाळाजी ढोंडोरे एवढ्यांनाच घेतलं. राजांचा निर्णय ऐकून मादानाही चकित झाले. म्हणाले, महाराज आपल्याला आणखीन संगती घ्यायची काय? मादांना पण मैत्रीमध्ये आमच्या मनात दुश्मनी येत नाही. एवढी माणसं काय करायची? रिवाज म्हणून संगती घेतली, नाहीतर आम्ही सडेच पाचव्यांच्या समोर गेलो असतो. चला, खुद्द पाचशा आपल्या स्वागताला येणार आहे, तेव्हा नको मादांना. पाचशांना निरोप पाठवा, महालेच राहा म्हणून सांगा. त्यांनी खाली यायची गरजच नाही. आम्हीहून त्यांच्या महाले जाऊ. मादांनी पाचशांना निरोप पाठवला. राजांनी विश्वासाने खंदकाच्या फळीवर पाऊल ठेवलंय. मादान आणि गोवळकोंड्याचे मत्सद्दार यासह राज फळीवरून तटाच्या दरवाजाशी गेलो. अंगूर महालाच्या खिडकीतून राजांच्या फौजेकडे पाहणाऱ्या कुतुबशहाला राजांचा निरोप पोहोचला. आश्चर्यचकित होऊन राजांच्या कृतीकडे पाहत होता. अवघ्या 4 माणसांनीचे शिवाजी राजा बाले किल्ल्यात येतो हे पाहताना त्याची नजर विस्फारली. गेली खंदकाची फळी उंचावली दिसत असूनही त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. शिवाजी राजांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाने त्यांचं मन चंबळून आलं आणि त्याचवेळी टाळीचा आवाज महाली घुमला. शिवाजी राजा किल्ल्यात आल्याची इशारत मिळाली. राजांच्या भेटीसाठी तयार झालेला अबुल हसन तानाशाह गडबडीने राजांच्या सामोऱ्या जाण्यासाठी अंगूर महालाबाहेर पडला. राजा जेव्हा दाद महालात आलं तेव्हा महालाच्या मध्यभागी उभ्या असलेला कुतुबशाहवर त्यांची नजर गेली. कुतुबशाह पुढे आला. प्रल्हाद निराजी राजांना म्हणालं, अली आला हजरत आलमपना अबुल हसन कुतुबशाह. कुतुबशहाना मादानाने ओळख करून दिली. गुरुब्राह्मण प्रतिपालक हिंदू पातशाह छत्रपती शिवाजी महाराज. कुतुबशाह प्रसन्न मुद्रेने समोर आलं. त्यांनी राजांना स्नेहालिंगन दिलं. राजांच्या हात हाती घेऊन राजांच्या बैठकीवर गेलो. दोघे एकाच बिछाईवर लोडाला टेकून शेजारी बसलं. राजा कुतुबशहाच्याकडे पाहत होतं. कुतुबशाह मोठा देखणा होता. राजांना त्याचं डोळं भारी आवडलं. आकाशासारखं किंचित नळसर असं ते डोळं वल्क सुंदर होतं. राजांचं भव्य व्यक्तिमत्व पाहून कुतुबशाही प्रसन्न झाला. त्याची सारी भीती नाहीशी झाली. जडावत बसलेला हिऱ्यासारखं नेत्र तो पाहत होता. त्यातलं भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करीत राजांच्या रेखीय आकृतीत आणि त्यांच्या सदा विजयी स्मितात लपलेले अंतरंग शोधण्यातही तो प्रयत्न करत होता. दाद महालाचा आकार मोठा होता. नक्कीदार कोळीच होता. अत्यंत सुबक कमानी आणि आड पडदं आणि महालाच्या भव्यतेत भर घातली होती. महालांच्या चारी बाजूंच्या जाळीदार खिडकीतून आपल्यावर रोखलेल्या अनेक नजरांची राजांना जाणीव होत होती. राजांचा रुबाब पाहून तानाशाहच्या बेगमा थक्क झाल्या होत्या. आतुरलेल्या डोळ्यांच्या झरोक्यातून ती भेट त्या पाहत होत्या. राजांचं 4 सांगाती आणि शाही दरबारचं मानकरी आदबीनं उभं होतं. पाचशांनी दिलेल्या विशेष मानानुसार मादांना सामोर बसलं. स्वासिक पदार्थांनी भरलेली मुरादाबादी सुवर्ण पिकदाण्या ठेवलेली तपक हाती घेऊन सेवक उभं होतं. खळ लावलेले मखमलीचे कशिदेदार अंगरखत्यावर सोन्याचे कमरपट्टे घातलेले हुजरे दोघांवरती मयूरपंखाने वारा घालीत होतं. राजा तानाशांच्या बरोबर मोकळेपणानं बोलत होतं. तानाशाने राजांना श्यामकुशल विचारलं. त्यांच्या बडदास्तीची चौकशी केली. एक प्रहर केव्हा सरला दोघांना कळलं नाही. शेवटी राजा म्हणाला, पुष्कळ वेळ झाला, आता आम्हाला जायची परवानगी मिळावी.
तानाशाने राजांचा हात प्रेमभराने हाती घेतला. आमच्या सहवासाचा एवढ्यात कंटाळा. आमची तमन्ना होती की आपण 1-2 दिवस तरी आमच्या माहेरी राहावं. खुले दिल गुप्तगू करे, कुछ तकरीब करे. राजा हसलं चटकन म्हणाले, ते आमचा आलिशान मुकद्दर समजू. आम्ही खोटं कधी बोलत नाही. आपल्याला आम्ही वडीबंधू मानतो. आपली इच्छा आम्ही कशी मोडू. आम्ही राहतो. आपल्या सहवासात आम्हाला आनंद आहे. तानाशाच्या चेहऱ्याला सीमा राहिल्या नाहीत. अवघ्या 4 माणसांनीशी बाले किल्ल्यात आलेला हा राजा किल्ल्यात राहायचेही मान्य करतो. राजांच्या कृतीने तानाशा राजांचा मात्र स्नेही बनला. छत्रपती शिवराय होते ते. छत्रपती शिवराय त्या कुतुबशहाकडे निघले आणि त्या कुतुबशहालाच मात्र दरारून घाम फुटला का आता छत्रपती शिवराय येतात, पण खरंच मी राहतो का नाही. बरं, स्वतः मात्र ते गेले. त्यांच्या घरात बी गेले, त्यांच्या संपूर्ण महालात बी गेले. तिथे गेल्यानंतर देखील छत्रपती शिवराय 4 माणसांशी आले. म्हणजे छत्रपती शिवराय का घाबरत नव्हते, का घाबरते. युगपुरुष होते ते. जय भवानी, जय शिवराय. आपण ऐकत आहात शिवभारत.